जागरूक जनतेचे एकमत, आपलं जागृत जनमत। सैनिक टाकळीतील प्रस्तावित MIDC विरोधात मनोज जरांगे पाटील आक्रमक, वरिष्ठ स्तरावर पाठपुराव्याचे आश्वासन। शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथे प्रस्तावित MIDCला विरोध तीव्र झाला असून गावातील माजी सैनिक व विविध संघटनांच्या शिष्टमंडळाने जालना जिल्ह्यातील अंकुशनगर येथे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। यावेळी गावचा सैनिकी इतिहास, 18 शहीद जवानांचे बलिदान आणि गावकऱ्यांच्या भावना त्यांच्यासमोर मांडण्यात आल्या। शिष्टमंडळाने यापूर्वी संबंधित गायरान जमिनीवर सैनिक स्कूल, केंद्रीय विद्यालय, भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रासाठी क्रीडांगण, माजी सैनिक हाऊसिंग सोसायटी, देवराई यांसारख्या सार्वजनिक हिताच्या प्रकल्पांची मागणी केल्याचे सांगितले। मात्र या मागण्या बाजूला ठेवून त्या ठिकाणी MIDC उभारण्याचा प्रयत्न होत असल्याची भूमिका त्यांनी मांडली। यावर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा देत प्रस्तावित MIDC रद्द करण्यासाठी स्वतः वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले। त्यानंतर शिष्टमंडळाने अंतरावली सराटे येथील मराठा आरक्षण आंदोलनस्थळी भेट दिली। प्रशासनाने गावच्या मागणीनुसार विकास आराखडा तयार करून MIDC रद्द करण्याची कार्यवाही करावी, अन्यथा 27 जुलैपासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। यावेळी निवृत्त कॅप्टन प्रकाश खोत, निवृत्त एअरफोर्स वॉरंट ऑफिसर अमर पाटील, आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दीपक पाटील, सखर मराठा समाजाचे तालुका अध्यक्ष अमर पाटील आणि विनोद पाटील उपस्थित होते। जागृत जनमत न्यूजसाठी शिरोळहून संपादक विनोद पाटील।